तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी कॅप होती ती कॅपचं काय केलं होतं 3D मॉडेल बनवलं होतं. तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, ही जी कॅप आहे हिचं काय करणार, डिटेलिंग करणार. कसं राहतं की नुसतं डिझायनरसाठी नुसतं मॉडेल बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर डिटेलिंग करणं पण इम्पॉर्टंट राहतं. तर डिटेलिंगसाठी काय करायचं, आता बघा हे 3D मॉडेल आपण बनवलं आहे, त्याच्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि डी प्रेस करायचं. ड्राफ्टिंग इन्व्हायरमेंटमध्ये चाललं जातो आपण. त्याच्यानंतर इथं बघा साईज, शीटचं साईज सिलेक्ट करायचं. त्यासाठी तुम्हाला शीटची साईज माहिती पाहिजे. A4 A0 ते A4 पर्यंत आहे. A0 हे सगळ्यात मोठं शीट असतं आणि A4 हे सगळ्यात छोटं राहतं. तर आपण हा पार्ट कसा आहे, मीडियम साईजचा आहे, जास्त मोठा पण नाही. तर आपण काय करू, A3 सिलेक्ट करू. इथं स्केल तुम्ही बघा, स्केल आता तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. तुम्हाला जर 1:2 मध्ये काढायचं किंवा 1:1 मध्ये काढायचं तुम्ही काढू शकता. इथं बघा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मिलीमीटर आणि ओकेवरती प्रेस करायचं. आता 1 मिनटं इथं काय आहे, नुसतं शीट आलं आहे, त्याला बॉर्डर नाही आली, तर इथं जायचं, पहिले ते कॅन्सल करायचं. कॅन्सल केल्यानंतर बॉर्डर अँड झोन्समध्ये ओके करायचं. बघा बॉर्डर आली. आता इथं होमवरती जायचं आणि व्ह्यू क्रिएशन विझार्डमध्ये जायचं. मग बघा आता इथं पार्ट ऑलरेडी सिलेक्ट आहे, कारण की आपण तिकडनं कंट्रोल शिफ्ट डी करून हे इन्व्हायरमेंटमध्ये जातो. इथं मॅन्युअलच ठेवायचं. इथं स्केल 1:1 ठेवायचं. त्याच्यानंतर बघा हे जे हिडन लाईन आहे त्या कशा राहतात, डॉटेड राहते, म्हणजे जे आपल्याला दिसत नाही ते आपण काय करतो, डॉटेड लाईननी शो करतो. त्याच्यानंतर बघा ही थोडीशी साईज कमी करा. ठीक आहे, आपण इथं 25 ठेवू. त्याच्यानंतर नेक्स्ट ओरिएंटेशन. आता बघा ओरिएंटेशनमध्ये तुम्ही वेगवेगळे व्ह्यू घेऊ शकता. तर आपल्याला बघा हा टॉपचा व्ह्यू घेऊ आणि हा ऑब्जेक्ट आता असं नाही, आपल्याला रोटेट करायचं आहे. तर मग बघा इथं कस्टमाइज व्ह्यू करायचं. कस्टमाइज व्ह्यू केल्यानंतर असोसिएटेड हे जे स्टार्ट करायचं, म्हणजे इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये बघा व्ह्यू ओरिएंटेशन दिसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे बरोबर. आपल्याला काय करायचं, हा रोटेट करायचा आहे. मग इथं काय विचारतं आहे, स्पेसिफाय नॉर्मल डायरेक्शन, म्हणजे नॉर्मल डायरेक्शन कोणती आहे ही. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेसिफाय एक्स डायरेक्शन. आता तुम्हाला एक्स डायरेक्शन कोणती पाहिजे, ही पाहिजे की ही पाहिजे, ते तुम्ही स्पेसिफाय करायचं. तर आपल्याला ही नॉर्मल डायरेक्शन पाहिजे, म्हणजे एक्स साईडला पाहिजे, आणि ओके करायचं. बघा याचं काय आलं, नॉर्मल व्ह्यू आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते व्ह्यू पाहिजे, कोणते जे पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता लेआउटमध्ये. मग एक टॉप पाहिजे का, नाही पाहिजे टॉप, फक्त हाच व्ह्यू पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकचे तिथं काय करायचं, मॅन्युअल करायचं. ठीक आहे. मग बघा मॅन्युअल केल्यानंतर हा ऑटोमॅटिक इथं काय होतो, ऑब्जेक्ट येतो आपलं. बघा ते जे शीट आहे ते काय करायचं, इथंच ठेवायचं. याला तुम्ही तुमच्यानुसार कसं पण ॲडजस्ट करू शकता. एका शीटवर आपण 2-3 ऑब्जेक्ट पण ड्रॉ करू शकतो. तर मी त्याची फर्स्ट पोझिशन इथं ठेवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याला A4 करून घ्या आणि याची जी पोझिशन आहे ही पण आपण काय करू, चेंज करू. ठीक आहे. आपल्याला जास्त मोठं शीटची गरज नाही, छोटा पार्ट, त्याच्यामुळे A4 साईज सिलेक्ट केली, ती खूप मोठी वाटत होती. आता बघा तुम्ही इथून सेक्शन व्ह्यू घ्यायचा. ठीक आहे. सेक्शन व्ह्यू घेताना बरोबर सेंटर पॉईंटच डिटेक्ट करायचं, कारण की इथं बघा इथं जर सेंटर पॉईंट डिटेक्ट होता, ठीक आहे, आणि सेंटर तो जो सेक्शन व्ह्यू आहे तो वरच्या बाजूला दाखवून द्यायचा इथं. आणि ही जी बॉर्डर आहे ती बॉर्डरचं काही टेन्शन घ्यायचं नाही, ती बॉर्डर प्रिंट आउट ज्यावेळेस करू आपण त्यावेळेस ती ऑटोमॅटिक निघून जाते. आता बघा हे 2 व्ह्यू दाखवले, हे 2 व्ह्यू नंतर हा थोडासा इथं घ्यायचा. ठीक आहे. बघा आता हा सेक्शन व्ह्यू आहे. आता आपल्याला डायमेन्शन द्यायचे. डायमेन्शन देताना बघा फर्स्ट ऑफ ऑल पार्टमध्ये काय काय कोणते कोणते फीचर आहे ती रीड आउट करायची. म्हणजेच काय आहे की सपोज आता हा पार्ट याच्यामध्ये काय होतं की वरती असा हा शेपचं एक हे होतं, त्याच्यामध्ये नंतर 2 सर्क्युलर होल आहे. ते आउटसाईडची रेडियस कशी आहे, आउटसाईडचं जे कॉर्नर आहे म्हणजे ती स्क्वेअरमध्ये नसून रेडियसमध्ये आहे. त्याच्यानंतर इथं 2 होल आहे आणि त्या होलची एका होलची डेप्थ इथं दिलेली आहे आणि दुसऱ्याची किती ते 6 mm आणि 8 mm. म्हणजे काय की त्या होलमध्ये एवढंच फीचर आहे आणि त्या फीचरचं आपल्याला डायमेन्शन शो करायचे. डायमेन्शन शो करताना बघा फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, आता तर इथं बघा हाय एंड पॉईंट आणि हाय एंड पॉईंट यांचं डायमेन्शन द्यायचं. ठीक आहे, 108. त्याच्यानंतर बघा हे डायमेन्शन द्यायचं. हे डायमेन्शन किती आहे, 46. त्याच्यानंतर हे 2 दिले. आता बघा याची टॉपची हाईट द्यायची इथून इथपर्यंतची, ती आहे 28. त्याच्यानंतर बघा इथून
इथपर्यंतचं डायमेन्शन द्या 16. आता बघा इथं 28 दिलं, हे 16 दिलं. आता हे द्यायची गरज नाही, कारण की याच्यातून हे मायनस करून कॅल्क्युलेट करता येतं. त्याच्यानंतर हा जो रेडियस आहे तो रेडियस द्या. आता रेडियसचं बघा, रेडियस सिलेक्ट करायचं आणि हे जे रेडियस आलेले आहे, ठीक आहे, रेडियस. त्याच्यानंतर बघा सेंटर डिस्टन्स द्यायचं. हा जो पॉईंट आहे किंवा एक मिनटं, म्हणजे हा पॉईंट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता पॉईंट पाहिजे आपल्याला, हा पॉईंट. डिस्टन्स किती आहे, 8 mm आहे. आता बघा हे 8 mm तुम्ही इकडे पण दाखवू शकता, इकडच्या बाजूला पण दाखवू शकता, असं काही नाही. पण आपण ते आता सेंटर पॉईंटपासून डिस्टन्स दिलं. नंतर ही जी आर आहे, आता बघा इथं हे डायमेन्शन दाखवायचं, 1 आणि 2 किती आहे, 56. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता ही थिकनेस द्यायची गरज नाही, कारण की इथं तिथं ऑलरेडीच म्हणजे याच्यात नाही मायनस केले थिकनेस येऊन जाईल. आणि आपण हे डायमेन्शन दिलं आहे, हे दिलं आहे, म्हणजेच आता आपले राहिले होलचे डायमेन्शन्स. बघा आता तर परत एकदा रॅपिड डायमेन्शन, बघा हे होलचे जे डायमेन्शन आहे आपण खालच्या साईडला देऊ, कारण तिथं होल इंडिकेट होत नाही. ठीक आहे, मग इथं देऊन टाका. सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर बघा याला काय करायचं, इथं हे बघा आता हे कसं आलं, हॉरिझॉन्टल आलं, म्हणजे असं हे नाही होत. याला डबल क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर बघा 16. इथं बघा हे समोरच्या बाजूला येतं आणि हे पाठीमागच्या साईडला येतं. आपल्याला प्रिफिक्समध्ये काय करायचं, × 2 करायचं. ठीक आहे, मग × 2 केलं म्हणजे याचा मिनिंग काय आला, की हे जे दोन होल आहे हे आणि हे कसे सिमिलर आहे आणि दोन्हीचा पण डायमीटर कसं आहे 16 आहे, हे त्याचं मिनिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण ही रेडियस द्यायची आपल्याला, तर रेडियसचं सिमिलर रेडियस देऊन टाकायची. तर ही रेडियसला पण सिलेक्ट करायचं आणि डबल क्लिक करायचं पहिले त्याच्यावरती. डबल क्लिक केल्यानंतर बघा इथं जायचं आणि हे करायचं. ठीक आहे, मग ती कशी आली, हॉरिझॉन्टली आली आणि इथं अशी देऊन टाकायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे होलचे जे डायमेन्शन आहे आपल्याला, हे डायमीटर द्यायचे आता डायमेन्शन. ठीक आहे, पण इथं रॅपिड डायमेन्शन आणि हे होलचं पण इथं देऊन टाकू. त्याच्यानंतर हे जे होल आहे या होलचं पण डायमेन्शन द्यायचं. डबल क्लिक करायचं आणि इथं जाऊन क्लोज. इथं जायचं. ठीक आहे,
ते पार्टवरती पण डायमेन्शन देऊ शकता किंवा बाहेर पण देऊ शकता, असं काही नाही, पण पार्टवरती शक्यतो द्यायचं नाही, कारण की पार्ट पण क्लिअरली अंडरस्टँड झाला पाहिजे. त्याच्यानंतर नाही तर डेप्थ द्यावा का, डेप्थ पॉईंट, हा पॉईंट ही किती डेप्थ आहे 16 mm, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपलं ही रेडियस द्यायची राहिली, परत एकदा रेडियस द्यायची. बघा ही रेडियस खूप वरती गेल्या, तिला काय करायचं, मूव करायचं. आणि याला डबल क्लिक करून इथं हे चेंज करायचं. ठीक आहे. आणि इथं याला × 2 करायचं, x2 करून टाकायचं. म्हणजे काय, म्हणजे हा आणि हा सेम आहे असं त्याचं मिनिंग होतं × 2 दिल्यानंतर ना. नेक्स्ट बघा आता आणखीन कोणते डायमेन्शन द्यायचे राहिले का, नाही राहिले, ठीक आहे. आणि याच्या दोन सेंटरमधलं डिस्टन्स एक देऊन टाका इथं, ठीक आहे. आपण इथून देऊन टाकतो इथं हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस, याचं डिस्टन्स आहे 78, ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा आपण आता ऑलमोस्ट सगळे डायमेन्शन दिलेले आहे. एक डायमेन्शन कुठं मिसिंग आहे का बघा बरं, नाही. आता कोणतंच डायमेन्शन मिसिंग नाही, आपण जवळपास सगळेच ऑलमोस्ट ऑल फीचर याच्यात कवर केले. आणि एवढे डायमेन्शन जर दिले तर हा आपण पार्ट ॲज इट इज ड्रॉ करू शकतो. हे एक इमॅजिनेशन झालं पाहिजे डिझायनरला, की आपल्याला हा पार्ट ॲक्च्युअलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना कुठले डायमेन्शन्स रिक्वायर्ड राहील, म्हणजे त्याच्या डिझायनरच्या थॉट प्रोसेसमध्ये हा पार्ट कसं मॅन्युफॅक्चरिंग केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रोसेस यूज केल्या जाईल. आणि त्या प्रोसेसमध्ये डायमेन्शन्सची कोणत्या डायमेन्शनची रिक्वायरमेंट असेल हे सगळं त्या डिझायनरला काय पाहिजे, माहिती पाहिजे, किंवा त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये ते रिअलाईज झालं पाहिजे, जेणेकरून मग त्याच्याकडनं कुठलं डायमेन्शन काय होणार नाही, मिसिंग नाही होणार. तर ठीक आहे, मग आपण आता बाकीचं दुसरं जे प्लंबर ब्लॉकची असेंब्ली त्याची नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा पार्टचं मॉडेल क्रिएट करू, ठीक आहे. याच्यामध्ये बघा आता हे तुम्हाला जर सेव्ह ॲज करून सेव्ह करायचं, सेव्ह केल्यानंतर ना बघा सेव्ह ॲज नाही, इथं एक्सपोर्ट म्हणायचं, एक्सपोर्ट टू PDF. आणि PDF केल्यानंतर नाही तुम्ही तुमचं सपोज सिलेक्ट करू शकता जे फोल्डर पाहिजे ते, आणि त्याला नाव देऊ शकता आणि ओके. बघा आता हे PDF मध्ये कन्वर्ट झालं आहे. बघा हे PDF मध्ये कन्वर्ट होऊन आलेलं ड्रॉइंग आहे, ठीक आहे. अशा प्रकारे याचं आउटपुट घेतलं जातं. आता इथं आपण आता हे जे याच्यात टेम्पलेट बनवलेलं नाही, तर टेम्पलेट आपण एका व्हिडिओमध्ये बनवू आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं डायमेन्शन बघू, ठीक आहे. आणि हे सेव्ह करायचं.